असल्याचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। अमित शहा बंद खोलीमध्ये किती दिवस लपून बसणार? शहांना एक दिवस खोलीतून खेचून काढू, मल्लिकार्जुन खरगे यांचा अमित शहांना इशारा। ठाकरेंना पुन्हा नवी तारीख, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणाची मालकी कुणाची? हा वाद ठाकरे विरुद्ध शिंदे खटल्याची पुढची सुनावणी 4 ऑगस्टला। मेळघाटात तंत्रविद्येचा प्रकार उघड, 15 दिवसांच्या बालिकेला दिले चटके, तांत्रिक महिला अटकेत। खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्ट पासून परवानगी, किनारी जलक्षेत्र 15 ऑगस्ट पर्यंत निर्बंध कायम। नाशिककरांचे खड्ड्यामुळे वाढते मृत्यू, शिवसैनिक आणि ठाकरे समर्थक एकमेकांना भिडले, मृतांच्या नातेवाईकांसमोरच झाला राडा। नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये खड्डाबळी, दुचाकी स्वार निलेश कोतकर यांचा जीव गेला। संकटमोचकाच्या संकटात वाढ, वादग्रस्त संभाषण झालं व्हायरल, गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील गोपनीय चर्चा उघडकीस। अभिजित दिपकेच्या प्रवेशाची चर्चा भाजपनं फेटाळली, दिपके दादांत खोटं बोलतोय, भाजपचा पलटवार। केंद्र सरकारकडून सादर विधेयकावरती काँग्रेसचा आक्षेप, पेपरफुटी रोखण्याचा तरतुदी अपुऱ्या, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा। राज्यसभेमध्ये भाजपनं काँग्रेसचा आक्षेप खोडून काढला, खरगे मुद्दाम दिशाभूल करतायत, सभागृह नेता जे.पी. नड्डा यांचा आरोप। मुख्यमंत्री कार्यालय लवकरच 23व्या मजल्यावरती, एअर इंडिया इमारतीमध्ये मंत्रालय स्थलांतराची तयारी। नाफेडकडून पुन्हा कांदा खरेदी दरामध्ये वाढ, उच्च प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 2335 रुपयांचा हमी दर। शेतकऱ्याचा बाप काढला, स्वाभिमानीला राग आला, अमोल पाटलांनी बँक व्यवस्थापकाच्या कानाखाली लगावली। शिक्षक पात्रता चाचणीचे 12 पेपरफोडे पोलीस कोठडीत, 12 पेपरफोड्यांना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर, सिरोंचा तालुक्यामध्ये 15 गावांना पुराचा वेढा, मुसळधार पावसामुळे अनेक मार्गही पडले बंद। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार, वैनगंगेच्या पाणी पातळीमध्ये झाली मोठी वाढ। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटांवरती, राधानगरी 99% भरलं, धरण क्षेत्रामध्ये झाला मुसळधार पाऊस। कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे उघडले, कोयना नदीमध्ये वेगानं विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। उजनी धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावरती, आवक मात्र कमी झाली, भीमा नदी पात्रातला विसर्गही कमी। पालघरच्या डहाणूमध्ये दरड कोसळली, महालक्ष्मी गडावरील घटना, पुढील आदेशापर्यंत भाविकांना गडावर बंदी। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रा चमकला, नीरज चोप्राची उपांत्य फेरीमध्ये जबरदस्त धडक। टीम इंडियाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना अजिंक्य झाला भावुक।